नमस्कार, मी प्राची साळुंखे. साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण एका वेगळ्या मात्र तितक्याच महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आज आपण चर्चा करणार आहोत दात है तो बात है या विशेष विषयावर. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ओरल अँड डेंटल हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेडचे डॉक्टर कुणाल कोल्हे. आपण त्यांचं स्वागत करूयात. सर, कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. सर, आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र मला खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही 72 तासांमध्ये डेंटल इम्प्लांट वापरून फुल माउथ रिहॅबिलिटेशन करतात, त्याच्यामध्ये तुम्ही तज्ञ आहात. 72 तासांमध्ये कसं शक्य आहे? खरं तर दात नसणं हे दात नसलेल्या व्यक्तीलाच कळतं आणि ते किती दिवस नसावेत याचं जे दुःख आहे तो सहन करू शकतो. त्यामुळे या प्रक्रियेसाठी जेवढे कमीत कमी दिवस लागतील याच्यासाठी आम्ही प्रयत्नात होतो. पूर्वी आणि आताही आपण जे प्रयत्न करतो त्याच्यामध्ये कधी कधी 6-7 महिने लागतात. पण काही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत ज्याचा आपण वापर करतो, जसे बेझल इम्प्लांट्स, नंतर डिजिटल स्कॅनर्स यांचा वापर करून आपण जे इम्प्लांट्स वापरतो त्याच्यामध्ये ही प्रोसिजर आपण 72 तासात करतो. यामध्ये समजा तुम्हाला दातच नाहीयेत किंवा तुमचे दात पूर्णपणे हलतायत, तुटलेले आहेत, तर त्या ठिकाणी पहिल्या दिवशी आपण काय करतो की ते दात काढतो आणि सगळीकडे स्क्रू बसवले जातात. त्या स्क्रूचं माप घेतलं जातं आणि हे जे माप आहे हे लॅबला पाठवलं जातं. बरं, ही लॅब पण असते ती अत्याधुनिक असते. नॉर्मल डेंटल लॅबला हे पाठवलं जात नाही. ही विशेष लॅब असते जिथे आपल्याला दुसऱ्याच दिवशी एक दातांचा संच तयार होऊन येतो. तो संच आपण दुसऱ्याच दिवशी पेशंटला लावला जातो. म्हणजे तुम्हाला फक्त एक 20 ते 22 तास बिना दाताचं राहायचंय आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला दातांचा जो फायनल संच आहे तो तयार होऊन येतो. असे हे 72 तासांमध्ये आपण ह्या प्रोसिजर पूर्ण करतो. या प्रक्रियेचं वैशिष्ट्य नेमके काय काय आहेत सर? या प्रक्रियेचं वैशिष्ट्य म्हणजे की आपण नॅचरल दाताला जी खोबण असते म्हणजे मुळाचं, त्या खोबणीचाच आपण यूज करतो. म्हणजे जबड्याला कमीत कमी ड्रिल केलं जातं. त्याच ठिकाणी आपण हे बेझल इम्प्लांट्स बसवले जातात जे एकमेकाला कनेक्टेड असतात आणि त्यावर आपण लगेच 72 तासात फायनल दात बसू शकतो. म्हणजे त्या तुम्हाला बिना दाताचं राहण्याचा जो वेळ आहे तो कमी केला जातो. प्लस ह्या इम्प्लांटचं एक वैशिष्ट्य असं आहे की इथे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस फार कमी आहेत. तसंच ज्या पेशंटमध्ये जबड्याचं जे हाड आहे ते कमी असतं त्या ठिकाणी आपण हे देऊ शकतो. कंट्रोल डायबेटिक पेशंटमध्ये हे देऊ शकतो. असे हे बेझल इम्प्लांट्स वापरून आपण ही प्रोसिजर पूर्ण करू शकतो. सर, 72 तासांमध्ये डेंटल इम्प्लांट या प्रोसिजरकडे वळावं असं तुम्हाला कधी वाटलं? नेमकं काय प्रेरणा तुम्हाला मिळाली? आणि तुमच्या या प्रक्रियेमुळे 72 तासांमध्ये होणाऱ्या या प्रक्रियेमुळे तुमच्या रुग्णांचे नेमके जीवन कसं बदललंय? कसं व्हायचं की रुग्ण भरपूर यायचे की आम्हाला दात नाहीयेत, आम्ही कवळी वापरतोय, दात हलतायत, आम्हाला दात बसवायचे आहेत. पण प्रोसिजर 6-6 महिने चालेल किंवा काही पेशंट्समध्ये असं होतं की एक्सरे अनालिसिस झाल्यावर असं लक्ष द्यायचं की यांच्यामध्ये हाडांची खूप कमतरता आहे किंवा कंट्रोल डायबेटिक आहे. अशाच्यात आपण कन्व्हेन्शनल इम्प्लांट देऊ शकत नाही. मग ह्या गोष्टीच्या वरती येण्यासाठी आपल्याला काहीतरी या पेशंटसाठी करावं म्हणून आम्ही हे बेझल इम्प्लांट ही जी टेक्नॉलॉजी आहे याचा विचार केला आणि याच्यावर रिसर्च करून आणि याच्यासाठी जे आवश्यक उपकरणं आहेत ते आम्ही सर्व घेतलेले आहेत आणि त्यानुसार आम्ही ही प्रोसिजर करतो. तर मला सांगायला खूप छान वाटतं की जर पेशंटला दात नसतील, आमच्याकडे येताना पेशंट बिना दाताचा येतो आणि जाताना तिसऱ्या दिवशी दात घेऊन जातो. आणि सर्वात महत्वाचं, आम्ही ज्यावेळेस पेशंटला पक्के दात देतो त्याला खाल्ल्याशिवाय आम्ही जाऊ देत नाही. तो जाताना पेशंटच्या जो एक स्माइल असते आणि एक जे समाधान असतं ते खरंच खूप छान असतं. साहेब, तुम्ही डेंटल टुरिझम म्हणून एक संकल्पना आणलेली आहे, त्याविषयी मला अधिक जाणून घ्यायला आवडेल. आपण बऱ्याच वेळेस ऐकलं असेल की डेंटल ट्रीटमेंट झालीये, टुरिझम पण झालंय, म्हणजे आपण फिरायला जातो. सर्वात एक छोटीशी गोष्ट आहे की डेंटल ट्रीटमेंट ही अशी एक ट्रीटमेंट आहे की जी कंटिन्यू चालत नाही आणि तुम्हाला सर्वात महत्वाचं की ऍडमिट राहावं लागत नाही. तर मला ज्यावेळेस मी ज्यावेळेस बऱ्याच वेळेस करायचो, माझे काही पेशंट सातारा, सांगली, दुबई, मिडल ईस्ट, कतार ह्या ठिकाणाहून यायचे. पण ते पहिला दिवस झाले, डॉक्टर तुम्ही 3-4 तास ट्रीटमेंट केली, आता आम्ही काय करू? मग ते सारखे फोन करायचे की सर आता आम्ही इकडे आलोय, आता काय करायचंय? तर याच्यासाठी आमची जी एक टीम आहे या टीमने आम्ही एक कन्सेप्ट सुरुवात केली की पहिला टप्पा जो आहे स्क्रू बसवणे आणि दुसऱ्या दिवशीचे दात बसवणे, याच्यामध्ये जो वेळ आहे याच्यामध्ये आपण पेशंटला छान एंगेज होण्यासाठी त्यांना आम्ही जवळपासची जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी त्यांना फिरायला पाठवतो. म्हणजे पेशंट कुठेतरी गुंतून राहतो आणि त्याला एक मानसिकता त्याची जी आहे, पॉझिटिव्हिटी त्याच्यामध्ये येते. याचा खूप छान इफेक्ट ट्रीटमेंटच्या ऍक्सेप्टन्सवर येतो. पेशंट
हॅप्पी आणि हेल्दी राहतो. बरोबर. त्याच्यामुळे आमची ट्रीटमेंटही छान होते आणि समाधान खूप छान भेटतं. सर, या ट्रीटमेंटचा परदेशातील तुमच्या रुग्णांना कसा फायदा होतो? नेमकं म्हणजे ते येतात, ट्रीटमेंट घेतात आणि कशा प्रकारे ते तुम्हाला रिव्ह्यू देऊन जातात, त्याविषयी मला जाणून घ्या. आमचे बरेचसे पेशंट आहेत ना मिडल ईस्ट किंवा अमेरिकेतून आहेत. तर आता जर पाहायला गेलं तर डेंटिस्ट्री ही आपल्याकडे एक वैद्यकीय ब्रँच म्हणून डेव्हलप झालेली आहे, जी इतर देशांमध्ये कॉस्मेटिक ब्रँच म्हणून डेव्हलप झाली. आणि तुम्हाला तर माहिती आहे, कॉस्मेटिक म्हटलं, सौंदर्यवर्धक म्हटलं की तिथे जे तुमचे चार्जेस आहेत ते आकाशाला भेटतात. बिलकुल. सर्वात महत्वाचा हाच घटक आहे की आपल्या डेंटल ट्रीटमेंट मधला जो चार्ज आहे तो आणि इतर देशांमधला याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तर हा एक मुद्दा होतो. तसंच आपल्याकडे जी तंत्रज्ञान आहे ते खूप अतिउच्च आहे. आपल्या ज्या लॅब्स आहेत त्या खूप वेल इक्विप आहेत. तसंच आपल्याकडे बरेच पेशंट असे आहेत की ज्यांना ट्रीटमेंटला यायचं आहे, पण त्यांना तिथे जर ट्रीटमेंट करायची असेल तर वेळ खूप लागतो, अपॉइंटमेंट्स लवकर भेटत नाही. आणि आपल्याकडे जर पाहिलं तर आपल्याकडे डेंटिस्टही भरपूर आहेत, खूप छान प्रकारे काम करतात. त्यामुळे अवेलेबिलिटी डेंटिस्टची आपल्याकडे भरपूर असल्यामुळे हे पेशंट्स बाहेरनं येतात, इथे ट्रीटमेंट करतात, आपला बदललेला भारत पाहतात आणि आनंदाने वापस जातात. हाच कन्सेप्ट आणि आम्ही आमच्या टीमने पूर्णपणे चॅनलाइज केला आहे. याच्यामध्ये आमचा जर पेशंट बाहेरनं येत असेल तर त्याची अगदी दुसऱ्या देशातनं इथपर्यंत येईपर्यंत आम्ही त्याला असिस्टिंग करतो. इथे आल्यानंतर त्यांचे हॉटेल्स, राहणे, इथे जवळपास फिरणे, नंतर ट्रीटमेंट करणे आणि ट्रीटमेंट केल्यानंतर परत तो त्याच्या घरी जाईपर्यंत पूर्णपणे काळजी आमच्या टीम मार्फत घेतली जाते. असा हा मी डेंटल टुरिझमचा कन्सेप्ट आता सुरुवात केलेला आहे. तर ट्रीटमेंट आणि टुरिझम हे करणारे जवळपास आम्ही पहिलेच आहोत. नक्कीच सर. आणि या काही काळामध्ये मी देखील पाहिलंय की डेंटल टुरिझम ही जी कॉन्सेप्ट आहे ही मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळते. तुमचं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये जे आहे त्याविषयी मला अधिक जाणून घ्यायला आवडेल. आमच्या ट्रीटमेंटमध्ये जर पाहिलं ना तर वेगवेगळे जे अनिवासी भारतीय आहेत की ज्यांचे आई वडील इथे राहत आहेत, पण ह्या ट्रीटमेंटसाठी कसं असतं की डेंटल ट्रीटमेंटसाठी तुम्हाला मॉरल सपोर्ट पाहिजे, वेळ पण भरपूर द्यायला पाहिजे. पण समजा तो जर एखादा एनआरआय मंडळी जर बाहेर बसलेला असेल तर त्याला त्याच्या आई वडिलांना तिकडे नेऊन तिथे ट्रीटमेंट करणं शक्य होत नाही. तर अशा वेळेस काय करतात, ते आमच्या इथे येतात, ट्रीटमेंट करतात, त्यांच्या आई वडिलांबरोबर वेळ देतात आणि आपल्या बदललेल्या भारताचा एक छान अनुभव घेतात आणि परत जातात. हे आमचं एक याच्या मागची एक संकल्पना आहे. तर मला तुमच्या यशोगाथेबद्दल जाणून घ्यायला आवडेल. असा एखादा प्रसंग, अविस्मरणीय क्षण की तुमच्याकडे कोणीतरी रुग्ण आलेला आहे आणि खूप खुश होऊन गेलेला आहे, तर त्या संदर्भात काय सांगाल? आताच जस्ट मागच्याच आठवड्यामध्ये माझे एक मित्र डेट्रॉइट अमेरिकेवरून आले होते. आमचं बोलणं चालू असताना मी त्यांना सांगितलं की आम्ही असं हा एक प्रोजेक्ट करतोय ज्याच्यामध्ये पेशंट आपल्याकडे आल्यानंतर त्याची सर्व फिरण्याची, राहण्याची, खाण्याची आणि ट्रीटमेंटची सर्व जबाबदारी आम्ही घेतो. त्यांना तो खूप आवडला. त्यांनी त्याच वेळेस त्यांच्या मित्राला फोन लावला, अरे तुझं दात बसवायचा होता पुढचा, तर त्याचं काय झालं? आणि विशेषतः त्यांनी तो फोन व्हिडिओ कॉलवरच लावला, तर त्याचे खरंच पुढचे 2 दात पडलेले होते. तर त्यांनी सांगितलं, अरे बाबा काय सांगू, इथे अमेरिकेमध्ये ट्रीटमेंट करायची म्हणजे पहिल्यांदा तर इन्शुरन्स पाहिजे, बरोबर, दुसरी गोष्ट मला अपॉइंटमेंट भेटत नाहीये, माझ्याकडे दोन्ही गोष्टी नाहीये, त्याच्यामुळे इतका खर्च आहे की मला परवडतच नाहीये. मग त्यांनी लगेच सांगितलं की अरे आमचे मित्र आहेत डॉक्टर कोल्हे विमाननगरमध्ये, तू इथे ये, त्यांच्याकडनं ट्रीटमेंट करून घे आणि छान फिरशील पण आणि एकदम तुला वाजवी दरात पण ट्रीटमेंट होईल. तर आता पुढच्याच आठवड्यामध्ये ते आमच्याकडे येत आहेत आणि ती ट्रीटमेंट होती. हा एक होणारा झाला. तसंच एक आमचा एक पेशंट होता, वय वर्ष मॅडम 29. बरं. जन्मापासूनच त्या पेशंटला दात नव्हते, याला अॅनोडोन्शिया म्हणतात. तर वयाच्या 18व्या वर्षापासून तो बिचारा कवळी वापरत होता, काढा घालायचे दात. पण आता 29व्या वर्षी लग्न करायची वेळ आली, पण लग्नानंतर एक कवळी घालणं त्याला योग्य वाटत नव्हतं. आणि अगदी लग्नाच्या 1 ते 1.5 महिना आधी तो माझ्याकडे आला की सर मला अशी अशी ट्रीटमेंट तुमचं मी ऐकलंय, तर मला करून भेटेल का? तर त्याची आम्ही ट्रीटमेंट 15 दिवसामध्ये पूर्ण केली. म्हणजे एकदम छानपैकी त्याला जे सेलिब्रिटी स्माइल आहे तशी स्माइल देऊन ट्रीटमेंट पूर्ण केली. आज त्याच्या लग्नाला जवळपास 3 ते 4 वर्ष झालेत. एकदम खुश आहे, रेग्युलर फॉलोअपला येतो, एकटाच नाही तर त्याच्या पत्नीसह येतो. सर, खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं मला तुमच्याकडून मिळवायची आहे, खूप सारे प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहे. मात्र एक छोटीशी विश्रांती घेऊयात. इथं घेतो एक छोटासा ब्रेक. मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. ब्रेक
ब्रेक नंतर तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. पुन्हा एकदा वळूयात आपल्या विषयाकडे. दात है तो बात है या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर कुणाल कोल्हे सर. सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आमच्या प्रेक्षकांना जर तुम्हाला भेटायचं असेल, कन्सल्टेशन तुमच्याकडनं घ्यायचं असेल, तर त्यांनी कसं तुमच्यापर्यंत पोहोचवावं? तुमचे क्लिनिक्स कुठे कुठे आहेत? आपलं मॅडम सर्व पेशंटला सेंट्रलाइज राहील असं आपण पुण्यामध्ये विमाननगरमध्ये हयात हॉटेलच्या जस्ट बॅक साईडला अद्ययावत क्लिनिक केलेलं आहे. जे आंतरराष्ट्रीय मानांकन आहेत, JCI आणि राष्ट्रीय मानांकन जे NABH आहे, त्याचे सर्व गाईडलाईन्स आम्ही फॉलो करतो. इथे सर्व ट्रीटमेंट होते. हे जे विमाननगरचं क्लिनिक आहे याच्या अवतीभोवती जर तुम्ही पाहिलं तर 5 स्टार्स हॉटेल्स आणि रेग्युलर हॉटेल्स मिळतील, जेणेकरून जर बाहेरचे पेशंट आले तर त्यांची राहायची सोय होते. तसंच आमचे जे आंतरराष्ट्रीय पेशंट्स येतात त्यांच्यासाठी एअरपोर्ट हे नजदीक असल्यामुळे आम्हाला हे प्रेफरेबल लोकेशन आहे. याचा पत्ता तुम्हाला खाली मिळेलच. तसंच अजून एक सेंटर आहे आमचं, ते इऑन IT पार्कमध्ये आता नवीनच उघडत आहोत. तसंच अहिल्यानगरमध्ये आमचं 15 वर्षापासूनचं एक डेंटल क्लिनिक आहे. बिलकुल, नक्कीच. पत्ता देखील तुमच्या स्क्रीनवर आहे आणि नंबर देखील तुमच्या स्क्रीनवर आहे. त्यामुळे डॉक्टर कुणाल कोल्हे यांची जर अपॉइंटमेंट तुम्हाला बुक करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कधीही कॉल करू शकता आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता. सर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न, या उपचाराच्या आधी आणि उपचारानंतर नेमकी काय काय काळजी घ्यायला पाहिजे? उपचारांच्या आधी जर म्हटलात तर आपण आपली वैद्यकीय माहिती जी आहे, समजा तुम्हाला डायबेटिक असेल, काही ऑपरेशन झाले असतील, काही मेडिसिनची ॲलर्जी असेल किंवा काही मेडिसिन चालू असतील, तर ह्या आम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे. हे झाल्यानंतर आपण पूर्णपणे एक्सरे अनालिसिस करतो. आमची टीम त्यावर पूर्णपणे काम करते. तो पूर्णपणे ट्रीटमेंट प्लॅन तुम्हाला समजून सांगितला जातो. हा प्लॅन तुम्ही समजून घ्यायचा आहे, कारण की कोणतीही उपचार पद्धती असू दे त्याला काहीतरी लिमिटेशन, काहीतरी मर्यादा असतात आणि त्याची काळजीही निश्चित घ्यावी लागते. तर ही तुम्हाला घेणं गरजेचं आहे. ट्रीटमेंट झाल्यानंतर आपल्याला पहिले 6 महिने तरी दर महिन्याला फॉलोअप म्हणजे चेकअपसाठी गरजेचं असतं. आता काही आमचे पेशंट जे आंतरराष्ट्रीय आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही काय करतो की आमचं फ्लाय फॉर स्माईल ही जी वेबसाईट आहे याच्यावर ऑनलाईन कन्सल्टेशन आहेत. याच्यामध्ये तुम्ही जगभरात कुठेही असू देत, आपण फक्त आपल्या मोबाईलद्वारे आमच्याशी कनेक्ट होऊ शकता आणि आपली तिथं जो रेग्युलर फॉलोअप आहे त्याच्यावर आपण वर्कआउट करू शकतो. जर याच्यामध्ये जर आपल्याला काही चेंजेस करायचे लागले किंवा काही जर आणखी उपचार करायचे लागले तर ते आम्ही तिथे करू शकतो. तसंच रेग्युलर जे सूचना आहेत की कडक आणि चिकट न खाणे, कारण की आपण हे जे दात बसवलेले असतात हे स्क्रूवर बसवलेले असतात आणि हे स्क्रू जे आहेत हे आपल्या दाताच्या जबड्याच्या हाडात असतात. याच्यावर जर खूप भार पडला तर आपल्याला स्क्रूची वॉरंटी असते पण आपल्या जबड्याची वॉरंटी नसते. त्यामुळे कडक खाणं आम्ही टाळायला सांगतो. तसंच चिकट खाणं पण टाळायला सांगतो, कारण की हे जे दात असतात हे स्क्रूला पेस्ट केलेले असतात सिमेंटने. जर आपण चिकट खाल्लं तर ते तुटू बाहेर निघून येऊ शकतात, जे आपल्याला परत लावण्यासाठी क्लिनिकला यावं लागेल. आपली ही गैरसोय टाळण्यासाठी आम्ही चिकट आणि कडक पदार्थ खाण्याचं टाळायला सांगतो. आपला रेग्युलर फॉलोअप आणि जर काही बदल होत असतील तर याच्यासाठी तुम्ही क्लिनिकला रेग्युलरली येणं आवश्यक आहे. बिलकुल. सर, हे डेंटल इम्प्लांटच्या व्यतिरिक्त आपल्या क्लिनिकमध्ये अजून कुठले कुठले उपचार केले जातात? आपल्या जे क्लिनिक्स आहेत हे पूर्णपणे अद्ययावत आहेत आणि इथे फक्त आपण तज्ज्ञांकडनंच म्हणजे MDS त्यांच्याकडनंच ट्रीटमेंट होते. म्हणजे समजा आजकाल आपण पाहतो की लहान मुलं जे सॉफ्ट डाएट खूप घेतात त्याच्यामुळे त्यांचे दात खराब झालेले असतात, जेणेकरून पुढचे जे परमनंट दात आहेत ते येण्यासाठी त्रास होऊ शकतो. तर त्याच्यासाठी रूट कॅनल्स करणं, कॅप करणं, याच्यासाठी पिडोडॉन्टिस्ट आपल्या इथे काम करतात. आता आपण पाहतोय की बऱ्याच ठिकाणी रील्स आणि व्हिडिओचा जमाना आहे. तर रील्ससाठी सर्वात महत्वाचं आहे की तुमची स्माईल छान पाहिजे. जर तुम्हाला त्याची सेलिब्रिटी स्माईल हवी असेल तर आपण लेझर उपचाराद्वारे तुम्हाला ब्लिचिंग करून एकदम ब्राईट स्माईल देऊ शकतो. तसंच जर स्माईल तुमचे दात व्यवस्थित नसतील तर त्याला स्माईल डिझायनिंगद्वारे पण आपण सेलिब्रिटी स्माईल एक देऊ शकतो. तसंच जर दात वेडे वाकडे असतील तर अलायनर देऊ शकतो. जर अडकलेल्या अक्कलदाढी किंवा कोणतेही दात अडकलेला असेल तर त्याच्यावरचे जे सर्जरीज ज्या लागतात त्या सर्व आपल्याकडे होतात. असे डेंटल मधल्या सर्व जे उपचार पद्धती आहेत त्या आपल्याकडे प्रत्येक विषयातल्या तज्ञाद्वारे केले जातात. मी इम्प्लांटोलॉजिस्ट आहे, मी फक्त इम्प्लांट करणार, मी सगळी कामं करणार नाही. रूट कॅनलसाठी एंडोडॉन्टिस्ट येणार, ऑर्थोसाठी ऑर्थोडॉन्टिस्ट येणार, लहान मुलांसाठी पिडोडॉन्टिस्टच येणार. हा आमच्या क्लिनिकचा
नियमच आहे. दातांची ट्रीटमेंट करत असताना बरेच लोक घाबरतात, कारण दातांचं थेट कनेक्शन हे डोळ्यांसोबत जोडलं जातं. तर ही भीती नेमकी तुम्ही कशी घालवा? तसं पाहायला गेलं तर आपल्याला मॅडम डोळे दोनच असतात आणि दात जनरली 32 असायला हवेत, काहींना कमी असतात. तसं पाहायला गेलं तर दातांचा आणि डोळ्यांचा काहीही एक संबंध नाही. बरोबर. आपल्या डोळ्याच्या ज्या नस असतात ह्या भागात नसतात आणि दाताच्या ज्या नस असतात ह्या आपला जो मॅक्झिला हा जो बोन आहे याच्या मागणं असतात. तर तसं डोळ्यांचं आणि दातांचा काहीच संबंध नाहीये. आपण म्हणजे प्रत्येक जण सांगू शकतो की त्याला दुधाचे दात येऊन पडून गेलेत, पण असं कधी आठवलंय का की दुधाचे डोळे येऊन पडून गेलेत? त्याच्यामुळे डोळ्यांचा आणि दातांचा काहीही एक संबंध नाही. सर, बऱ्याच जणांना म्हणजे अनेकांनाच थंड पदार्थ खायला खूप आवडतं, थंड पाणी पिणं किंवा आईस्क्रीम. तर थंड पदार्थ हे आपल्या दातांसाठी किती घातक आहे? कोणतीही गोष्ट जर मर्यादित असेल तर तिचा त्रास होत नाही, पण तुम्ही खूप थंड आणि नुसतंच थंड जर घेत असाल तर ते तुमच्या दातांना निश्चित त्रास देणार आहे. काय होतं की आपल्या दातांवर एक इनॅमल ही जी लेअर असते ती जर झिजून गेलेली असेल तर तुम्ही थंड पदार्थ खाताना तुम्हाला झिंझिण्या किंवा सेन्सिटिव्हिटी येऊ शकते. त्यामुळे मग त्या अशा केसेसमध्ये आपल्याला थंड आपण खाऊ शकत नाही. तर मग याच्यासाठी आपल्याला त्या पेशंटचं अनालिसिस, एक्सरे अनालिसिस करून गरज असेल तर रूट कॅनल आणि कॅपिंग करावे लागते. तर अशी आपल्याला काळजी घ्यावी लागते प्रत्येक गोष्टीची. सर, आपण पाहतो अगदी रोजच खूप साऱ्या ऍड्स येतात, त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रोडक्ट्स ऍडव्हर्टाइजमेंट केली जाते आणि ते म्हणतात की हे डेंटिस्टने आम्हाला सुचवलेलं आहे तर तुम्ही डिरेक्ट हे वापरू शकता. तर डेंटिस्टला न विचारता किंवा कन्सल्ट न करता डिरेक्ट ऍड मध्ये दाखवलेले प्रोडक्ट्स घरी आणणं आणि दातांसाठी ते वापरणं कितपत योग्य असं वाटतं तुम्हाला? मॅडम, हा खूप महत्वाचा तुम्ही प्रश्न विचारलेला आहे. कारण की आजकाल आपण पाहतोय की लोक जे दिसतं ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये डायरेक्ट घरी येतात, ती पेस्ट वापरतात, माझ्या दातांच्या झिंझिण्या गेल्या, माझे दात पिवळे होते तर पांढरे झाले, इतपत लोकांचे गैरसमज होतात. पण त्याने काहीही उपयोग होत नाही. उलट ह्या ज्या पेस्ट आहेत ह्या जर तुम्ही जास्त वेळ जर वापरला तर याच्यामुळे तुम्हाला दुष्परिणामच होतात, कारण की यांचे साईड इफेक्ट पण असतात. या ज्या पेस्ट आहेत, थेरपेटिक पेस्ट आहेत, या वापरण्याची एक मर्यादा असते जी तुमच्या डेंटिस्ट कडनंच तुम्हाला माहिती होऊ शकते. 1 महिना वापरायची, 2 आठवडे वापरायची, 3 आठवडे वापरायची, तितक्याच मर्यादेपर्यंत त्या वापरल्या गेल्या पाहिजे. त्यानंतर जर तुम्ही जर वापरल्या तर तुमचे दात ठिसूळ होऊ शकतात. आजूबाजूची जी त्वचा आणि हिरड्या आहेत यांना सुद्धा त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे अशा पेस्ट आणि असे प्रोडक्ट्स वापरण्याच्या आधी तुम्ही तुमच्या डेंटिस्टचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. अगदी काहीही प्रोडक्ट तुम्ही कितीही ऍड्स बघत असाल, काहीही करत असाल, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही पेस्ट वापरू नका किंवा कुठलंही औषध वापरू नका. हे महत्त्वाचं आहे, कारण शेवटी दात है तो बात है, हे विसरून चालणार नाही. सर, तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. आणि यासोबतच साम संजीवनी मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा साम टीव्ही.